नाशिक रोड परिसरातील उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या आरंभ महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकावर बाहेरून आलेल्या काही टवाळखोरांनी कोयत्याच्या साह्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या 2 तरुणांना मारहाण करण्यात आली। सुदैवाने स्थानिक नागरिक आणि शिक्षकांनी रस्त्यावर धाव घेत उपनगर पोलिसांना माहिती दिली। उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत कॉलेजमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले। त्यावरून आरोपींचा शोध घेतला जात आहे। या परिसरात 2 महाविद्यालय आणि 3 शाळा आहेत, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते। अशा गर्दीच्या ठिकाणी टवाळखोरांचा उपद्रव वाढत असून त्यांचा वेळीच बंदोबस्त व्हावा अशी मागणी आरंभ महाविद्यालयाचे प्राचार्य ठोके यांनी केली। आज कॉलेजच्या बाहेरील काही परिसरामध्ये काही बाहेरील विद्यार्थ्यांच्या हाणामाऱ्या या ठिकाणी झाल्या आहेत। या परिसरामध्ये 2-3 शाळा आणि सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज असा विद्यार्थ्यांचा गर्दीचा परिसर आहे आणि अशा प्रकारच्या हाणामाऱ्यांचे काही प्रकार बाहेर या ठिकाणी वारंवार होत असतात। कॉलेजच्या परिसरामध्ये कॅमेरे असल्यामुळे त्या ठिकाणी आतमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची सुरक्षा ही मोठ्या प्रमाणात कॉलेज प्रशासनाने संस्थेने केलेली आहे। परंतु असे जे काही बाहेर प्रकार होतात यासाठी पोलिसांचं फिरतं पथक, पोलिसांचं गस्ती पथक किंवा एक छोट्या प्रमाणात पोलीस चौकीची खूप गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे। जे काही वेगाने गाड्या जातात तर या संदर्भात कॉलेज प्रशासनाने पत्रही दिले होते यापूर्वी, तर स्पीड ब्रेकर जर असलं तर वेग नियंत्रणात राहू शकतो। नाशिकची पोलीस यंत्रणा सामाजिक उपक्रमामध्ये जास्त लक्ष घालीत असून गुन्हेगारांकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे अशा घटना घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड।